अमरावती शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीसमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। आंदोलक महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडेत यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना नोटबंदीच्या काळात जशा रांगा लागल्या होत्या तशाच आता केवायसी आणि गॅस सिलेंडरसाठी रांगा लागत असल्याचा आरोप केला। या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली। या आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, मनपा गटनेते विलास इंगोले, माजी महापौर तथा स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो महिला उपस्थित होत्या। म्हणजे आज बघा महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसत आहे। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती। नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना केवायसी करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। या कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाचे जी सुरुवात असते ती त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे, कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते किती कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची। या सगळ्या गोष्टीला महिलांना समोर जावं लागते आहे। आज नेमकं काय बघा ना, म्हणजे सिलेंडरचं तुम्ही सगळीकडे बघताय। म्हणजे आता जे मुलं जे शिक्षणासाठी चाललेले आहेत मुलांचं सर्वप्रथम हॉटेल बंद होत आहे, ज्या खानावड्या आहे, कारण तिथेही सिलेंडरचं शॉर्टेज आहे। जिथे 120 रुपये थाली जेवण होतं त्या मुलांना जे शिक्षणासाठी त्यांचा थोडका पैसा असतो, जिथे आईवडील पाठवत असतात तिथे त्यांना 250 रुपये थालीने त्यांना जेवण घ्यावं लागतं। म्हणजे किती दैनंदिन अवस्था म्हणजे महिलांची तर आहेच आहे, यामध्ये मुलांचे पण हाल आहे। म्हणजे व्यावसायिकांवर सर्वात प्रथम याचा पण मोठा परिणाम होणार आहे, कारण हॉटेल जवळपास बंद होत आहे। आणि ग्रामीणमध्ये ज्या काही गोष्टी होणार आहे, ग्रामीणचा तर विषयच नाही, शहरातच सर्वप्रथम जे शिक्षणासाठी मुलं चालले त्यांचे पण हाल होणार आहेत। चलो राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। दलालों को मारो, सालों को दलालों को मारो, सालों को भाजपा हटाओ, मारो, सालों को लड़ेंगे गोरों से, हम लड़ेंगे गोरों से, हम लड़ेंगे गोरों से, हम लड़ेंगे